श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता पितृपक्ष चालू आहे आणि आता सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष संपणार आहे. पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नसेल. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते. यावेळी सर्व पितृ अमावस्या ही 2 ऑक्टोबरला आहे. अमावस्येला अनेक दुर्मिळ योगायोग देखील घडत आहे. या योगांमध्ये पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा अनेक वर्षे तृप्त राहतो असे मानले जाते. पण आता या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर त्या आपल्याला खूप महागात पडतात. आपण भरपूर वेळा म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ मिळाले नाही, उलट दुष्परिणाम देखील भोगावे लागले. तर आता या अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आणायच्या नाही. तसेच घरामध्ये आपल्याला काही भाज्या खायच्या नाही आणि कोणी जर काही वस्तू दिल्या तर आपण त्या चुकूनही घ्यायच्या नाही. तर या दिवशी कोणत्या भाजी खाऊ नये, तसेच कोणत्या वस्तू घरामध्ये आणू नये, कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता अमावस्या म्हटली तर आपण घाबरायचे देखील नाही, पण आपण काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी सर्रास वापरली जाते. समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली. केरसुनी आणि कावळा ही तिचे चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे. अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुनी घरात आणू नये असे म्हणतात. या दिवशी आपण जर नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होत असते आणि तिचा नकारात्मक परिणाम देखील आपल्याला भोगावा लागतो. त्यामुळे केरसुनी वा झाडू या दिवशी आपल्याला चुकूनही घरामध्ये आणायचं नाही. तसेच आपल्या घरामध्ये जो काही जुना झाडू आहे तो देखील आपण या दिवशी कुठेही टाकायचा नाही किंवा अगदी आपल्याला टाकायचा असेल. आता भरपूर ठिकाणी केर कचरा काढला जातो, तसेच घरातील साफसफाई देखील आपण या दिवशी करत असतो. पण जो काही झाडू आहे तो आपण अमावस्येच्या दिवशी घरामधून टाकून द्यायचा नाही, कारण की झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो. मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर हा झाडू घराबाहेर काढू शकता, पण या अमावस्येच्या दिवशी व नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या घरातील झाडू अगदी 5 मिनिटासाठी देखील कोणालाही द्यायचा नाही. झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो. झाडू आपल्या घरातून गेला तर माता लक्ष्मी देखील आपल्या घरामधून जात असते. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमट आहे ती देखील आपण काढायची आहे, कारण की जाळी जळमट देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात. तसेच जे काही बंद पडलेले घड्याळ असेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, ज्या काही बंद असतील तर त्या सर्व आपण काढून टाकायच्या आहे. दुसऱ्या दिवसापासून नवरात्र सुरू होत आहे, त्यामुळे देवीच्या स्वागताची तयारी आपल्याला करायची आहे. आणि आपल्या घरामध्ये जर स्वच्छता असेल तर तिथे माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते, पण जर अस्वच्छता असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच आपण जे काही शूज असेल, चप्पल असेल तर ते वापरत नसेल तर ते देखील तुम्ही काढून टाकावे. ते जर आपण तसेच घरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये आणखीन दारिद्र्य हे येत असतं. अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते. यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते. याचा संबंध पितरांशी जोडला जातो. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो. तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार देखील अधिक असतो. सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते. या काही कारणांसाठी तेलाने मालिश करू नये किंवा या दिवशी आपण अगदी तेल देखील खरेदी करायचे नाही. मग अगदी तुम्हाला स्वयंपाकासाठी तेल लागत असेल किंवा अगदी घटस्थापना आपल्याला करायची आहे तर आपल्याला दिव्यासाठी तेल लागत असेल तर ते देखील तेल आपल्याला अमावस्येच्या दिवशी खरेदी करायचं नाही. अगदी ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी खरेदी करू शकता किंवा आज खरेदी केलं तरी पण चालेल, पण अमावस्येचा दिवस आपल्याला पूर्णपणे टाळायचा आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते. तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे, यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. अमावस्येला पितरांचे श्राद्धविधी करतात, त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. त्याआधी व नंतर आणले तर चालते, पण या दिवशी आपल्याला कणिक किंवा धान्य खरेदी करायचे नाही.
अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात. भाद्रपदातील अमावस्या सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे म्हणतात. असे केल्यास नकारात्मकता घरात येते, शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात. पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते. अमावस्येच्या दिवशी करायचे जे काही पूजन आहे त्याचे साहित्य देखील आपण अगोदरच आणून ठेवायचे आहे. आता दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे, त्यामुळे आपल्याला पूजेसाठी भरपूर साहित्य लागणार आहे. आता घटस्थापनेसाठी जे काही साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ते तुम्ही आज घेऊ शकता किंवा तुम्ही अगदी घटस्थापनेच्या दिवशी घेतलं तरी पण चालेल. मग जे काही आपण घट घेत असतो किंवा विड्याची पाने घेत असतो, फुले घेत असतो किंवा माती आणत असतो, जे काही साहित्य आहे ते आपण अगोदर आणून ठेवावे किंवा अगदी तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी आणलं तरी पण चालेल. पण आपल्याला अमावस्येचा दिवस टाळायचा आहे. तसेच एखादा वाढदिवस असेल किंवा शुभ कार्य असेल, विवाह असेल, त्यासाठी जर काही साहित्य घ्यायचं असेल तर ते देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी खरेदी करायचं नाही. या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी सुनसान जागी किंवा एखाद्या ठिकाणी आपण कधीही जात नाही अशा ठिकाणी आपल्याला जायचं नाही. अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यामुळे या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू नये. अगदी घरातील लहान बाळ असेल त्याला देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. तसेच केस किंवा नखे कापू नये, दाढी देखील आपण या दिवशी करायची नाही. आता अमावस्येच्या दिवशी आपण केस मोकळे सोडून देखील कुठेही जायचं नाही. आपण जर असे केले तर बाहेरच्या वातावरणामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती आपण स्वतःकडे खेचून घेत असतो. तसेच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही भाज्यांचे सेवन करायचे नाही. मग त्यामध्ये सर्वात पहिली भाजी म्हणजे आपण कांदा लसूण याचे सेवन करायचे नाही, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. अगदी आपल्या इथे श्राद्ध असेल तरी पण आपण त्यामध्ये कांदा लसूण हा चुकूनही टाकायचा नाही. तसेच वांग्याची भाजी असेल तर वांग्याच्या भाजीचे देखील सेवन आपल्याला या अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायचे नाही. जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात, मग मुळा असेल तर मुळ्याची भाजी देखील आपल्याला या दिवशी बनवायची नाही. तसेच अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दह्याचे सेवन देखील करू नये. अगदी सकाळी देखील दही ग्रहण करायचे नाही किंवा संध्याकाळी देखील दही आपण जेवणामध्ये घ्यायचे नाही. दह्याचा संबंध हा पितरांशी असतो. अगदी तुम्हाला पितरांना नैवेद्य अर्पण करायचा असेल तर त्यावरती तुम्ही दही टाकू शकता, कारण की त्यावरती त्यांचाच हक्क असतो असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी दही वर्ज्य करायचे आहे. तसेच या दिवशी जर आपल्याकडे कोणी दूध किंवा दही मागण्यासाठी आले तर ते देखील आपण कोणालाही द्यायचे नाही. दूध हा चंद्राचा कारक मानला जातो. अगदी सकाळी कोणी दही मागितलं किंवा संध्याकाळी जरी कोणी दही मागितलं तरी पण आपण ते कुणालाही द्यायचं नाही. या दिवशी दान केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. पण जर दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपल्याला तसेच जाऊ द्यायचं नाही. जर एखादा मुका जीव असेल तर त्या जीवाला देखील आपण काहीतरी खायला द्यायचं आहे. अगदी तुम्ही एखादी पोळी देऊ शकता किंवा खाण्यासाठी दुसरं काहीही दिलं तरी पण चालेल, पण त्यांच्यावरती आपण हात उचलायचा नाही किंवा त्यांना हकलून लावायचं नाही. कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पितर हे पृथ्वीवरती येतात आणि त्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात. त्यामुळे या मुकाजीवांना आपण काहीतरी खायला द्यायचं आहे. एखाद्या व्यक्ती जर तुमच्या दाराजवळ आला तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही एखादा ग्लास भरून पाणी द्या किंवा अन्नदान करा, पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.